गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे डे 2. सो बघा विमान इकडे झोपलाय. सकाळचे 8:30 वाजलेत ना, 8:30 वाजल्यात. आई रेडी होते. सो आता आपण क्विक मंदिरात जाऊया. आदित्य तिकडे गाडी पुसायला लागलाय, बघायचं. बघा इकडे आमची पार्किंग एरिया पण आहे. सो आदित्य तिथे गाडी गाडी क्लीन करायला लागलाय आणि बाकीचे मेंबर उठलेत का पहिला बघून येऊया. हे बघा, एक मेंबर झोपलाय इकडे, एक मेंबर आंघोळीला गेलाय. सो आता आपण लवकर क्विक रेडी होऊया आणि मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. नंतर ब्रेकफास्टला जाऊया आणि देन अजून गोष्टी आहेत तिकडे. माझा लुक आहे आजचा, खूप घाईघाईत फटाफट रेडी झाला. आता आपण ब्रेकफास्टला जाऊया. आता ब्रेकफास्टमध्ये हा व्ह्यू असा आहे काहीचा, मी काल पण दाखवलाय. सो आता बघा विवान तयार बसलाय खायला. काय आहे, उपमा, पोहे आणि काय आहे, ब्रेड. सो असा काहीचा इकडे ब्रेकफास्टचा एरिया. विमान कसा आहे ब्रेकफास्ट? छान छान. विमान खेळण्यात बिझी आहे. सो आपल्याकडे आहे 3 ऑप्शन्स, उपमा, पोहे आणि ब्रेड अँड बटर. सो एकदम सिम्पल आणि साधा नाश्ता आहे. चहा येणार आहे, चहा आहे आणि चहा पण आहे. सो टेस्ट करून बघूया. पोह्याची टेस्ट एकदम कमाल आहे, म्हणजे आपले घरगुती आहे तशीच आहे. आणि उपमा पण मस्त आहे, व्यवस्थित एकदम. ब्रेड अँड बटरबद्दल काय सांगायला. सो बेसिकली नाश्ता एकदम घरगुती आहे, छान आहे. आपण आता कंटिन्यू करूया देवळात. सो आता आम्ही गणपतीच्या आवारात पोचलो आहोत. प्रवेश इकडे 1 वे आहे पूर्ण आणि प्रत्येक माणसाला 5 रुपये पर तिकीट आहे आणि लहान मुलांचं तिकीट आहे 3 रुपये. पण आमचा विवान 2-3 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे घेतले नाही त्यांनी पैसे. आणि आवार आता भरलेला आहे पूर्ण, लाईक 9:45 वाजले आम्हाला. आणि सगळीकडे असे लोक खरेदी वगैरे करतायत, कोणी लोक दर्शनाला जात आहेत. सो आता पुढचा आवार दाखवते मी तुम्हाला. हां चांगले वाटतं तू. चेतन नाही आला ना अजून. इथे काढाय चप्पल, चप्पल कुठे काढूया, मोफत तिकडे की बाहेरच काढूया. काल आम्ही इव्हिनिंगला आलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती, कारण संडे होता. पण आज मंडे आहे तरी पण ठीक आहे, कमी गर्दी आहे ना. आता आज जरा व्यवस्थित दर्शन मिळेल होप करूया. आणि इथे मोफत चप्पल ठेवायची आहे, सोय आहे. आणि काही लोक बाहेर सुद्धा हे करतात, चप्पल हे करतात. आम्ही वेट करतोय, आमची माणसं यायची आहेत अजून. सो एकत्र चप्पल गाडी पार्क करायला लागल्यात. पार्किंगची सोय आहे, पे अँड पार्क पण आहे आणि तुम्ही साईडला भरपूर मोठी जागा आहे, तिथे पार्क करू शकता. सो आता आपण दर्शन घेऊया आतमध्ये. तिथे सगळं फुलं वगैरे तुम्ही घेऊ शकता, नारळ, फुलं वगैरे. तसं मी सहसा घेत नाही मंदिरात जाताना, पण आज माझ्या आईची श्रद्धा आहे. सो आम्ही फुलं. आणि किती रुपये? त्याच्यात मोदक आहेत आणि जास्वंद, नारळ आणि एक दुर्वाची जोडी आहे, हे 100 रुपयाचं आहे. सो आता आम्ही हे 100 रुपयाचं घेतलं आहे देवासाठी. ॲक्च्युली पैसे मॅटर नाही करत, बट श्रद्धेपोटी जास्वंदाचं फूल देवाला खूप आवडते म्हणून मी घेतलं आहे. थोडीशी प्राईस रेट कमी करायला पाहिजे की सगळ्यांना अफोर्ड झालं पाहिजे. पण मला वाटतं याच्यात मोदक आहेत म्हणून या लोकांनी 100 रुपये ठेवले. सो ठीक आहे, वर्थ इट. आवार पण घेते पूर्ण. इथे एक नोटीस लिहिली आहे, तुम्ही दर्शनाला येता देवाच्या तर तुम्हाला प्रॉपर वेअरिंग करून यायचं. लाईक नो स्लीवलेस, नो स्कर्ट, शॉर्ट्स वगैरे. आपल्या हिंदू धर्माला शोभेल असं साजेसं वस्त्र परिधान करूया आणि ते योग्य सुद्धा आहे. जिथे आपण जातो तिथे आपल्याला तशा पद्धतीचं कपडे घालायला हवे, हे मला सुद्धा पटतंय, घरी मी मॉडर्न असली तरी. सो आता पुढे पण दर्शनासाठी भरपूर लाईन आहे, त्या लाईनीपासून पार होऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ.
सो इकडे लिहिलं आहे समोर की मंदिरातील दैनिक उपक्रम दर्शन वेळ 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि पहाटे 5 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 8 आणि प्रसादाची वेळ पण 12:30 ते 2, 7:15 ते 8:15. आता कॅमेरा ऑन ठेवू शकत नाही बिकॉज इकडे कॅमेरा मोबाईल बंद करायला सांगितलं. आता आपण मंदिराच्या बाहेर भेटूया. मंदिराच्या आवारात फोटो काढणं अलाउड आहे, मंदिराच्या आत नाही अलाउड आहे. सो हा मंदिराचा असा कळस आहे, असा व्ह्यू आहे आणि हा आहे इकडचा निळाशार समुद्र. संध्याकाळी अजिबात बघायला मिळत होता पण सही समुद्र आहे, एकदम नितळ पाण्याचा समुद्र आहे, सुंदर आहे. पर्यटकांची गर्दी आहे, उचमले सगळे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळे धमाकेदार चालू आहे. सो आता आम्ही मंदिराच्या बाहेर जातो आणि बघूया बाहेर काय काय. आम्ही आज प्राचीन कोकण बघायला जातो. सो बघूया, ते पण चांगलं आहे. तिकडे कोकणाची सगळी जुनी संस्कृती दाखवली असं वाटतं, म्हणजे त्याच्यात आहे. सो ते पण बघूया आपण. त्यांच्या काय डिस्कशन आहे ते बघूया. हा नाही ते गप्पा मारतात. कोकणात आलं आणि सरबत नाही प्यायले तर कोकम सरबत आपण बघूया कसं टेस्ट आहे. मस्त आहे, अस्सल कोकम. आता आपण आलो आहोत प्राचीन कोकण बघायला. इथे कोकणातली जुनी म्हणजे कोकणातली संस्कृती दाखवली आहे. गेट वरूनच तुम्हाला काय कौलारू हे आहे, छप्पर आहे, त्याच्यावरून बघूया. आता आतमध्ये आपल्याला कळेल अजून काय काय. इथे सुद्धा बरीच गर्दी आहे. गर्दी असं नाही, तसे आली आहेत लोक बघायला. बघूया आता आम्ही. अशी माती बघितली तुम्ही, लाल लाल. सो इथे सुद्धा तिकीट आहे. टुरिस्ट 5 जणांचे पर पर्सन 50 रुपये, म्हणजे 250 रुपये त्याचे. आणि जर तुम्हाला शूट करायचं आहे तर 50 रुपये एक्स्ट्रा. एका कॅमेऱ्याचे 50 रुपये असं काहीतरी आहे. सो आता बघूया आतमध्ये शूट करण्यासारखं तरी आहे की नाही ते. अरे मोबाईल वर शूटिंग करायचं असेल तर 50 रुपये एक्स्ट्रा द्यायचे एका फोटोचे. तूच आम्हाला दे. काही पिटलेट आहे, झुणका भाकरी आहे, वांगभरीत आहे, अळूवडी आहे. काही खाणार असाल तर ऑर्डर देऊ शकता. बघत चालल्यावर ते पंच करतात आणि ते शेवटपर्यंत तिकीट सांभाळावं लागतं, कारण तुम्हाला आल्याची पण नोंद करावी लागते आणि घरी जाण्याची पण नोंद करावी लागते. प्लस तुम्हाला गाईड असतो इथे फिरवण्यासाठी, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी इकडे माहिती नाही आहेत. सो गाईड सोबत आम्हाला जायचं. सो आम्ही आता वेट करतो इकडे सगळे. या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आम्ही येथे हा झालेला पहिला कोकण मराठी साहित्य संमेलन. हे काय 500 वर्षापूर्वीची संस्कृती बघायची आपल्याला. कोकणी माणसं कसं बंद कर. दिसत नाही मला काय. कोकणाचं जाणार. तर सगळा गाव एकत्र येऊ. गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव वाघजाई. इकडे खालील भाग हा मातीचा बनवला. हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्र नाभिका कोकणामध्ये गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहित असते.
आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा. हा शेतकरी आहे, तिला आडवा काप दिला जातो. माहिती तरी आहे का? मध्ये असतं. तुला काय माहित? आमच्याकडे रुखवत ठेवतच नाही. पुढा बनवला जातो. तो टिफिन बॉक्स, वरती पाण्याचा तांब्या, त्यात छोटी डबे. बाजूला 2 चमचे आहे, दोन्ही बाजू रॉक आहे. म्हावरा बाजार काय? म्हावरच बोलतो आपण. ये 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 ना पटकन ये. अरे ये. सो अशा प्रकारे आमचं प्राचीन कोकण दर्शन झालेलं आहे. आमची गाईड अतिउत्तम प्रकारे तिने खूप सुंदर म्हणजे एक्सप्लेन केलं आम्हाला आणि समजवलं की कोकण संस्कृती 500 वर्षापूर्वी कशी होती. आणि खूप छान आहे. 50 रुपये दिलेत तिकिटाला, पण वर्थ इट आहे. एकदम छान वाटलं. आणि इथे मजेशीर गमतीशीर फोटो वगैरे शूट झाल्यात. आणि इथे आपल्याला शॉपिंग आहे, सो आपण शॉपिंग पण करू शकतो. इथे बघूया, इकडे सोविनियर्स आपण घेतो तशा पद्धतीचे काय काय आहे. लाकडाच्या वस्तू वगैरे आहेत तर बघूया. खेळणी पण आहेत लाकडाची, जे कोकण ज्यासाठी स्पेशल प्रसिद्ध आहेत. आपण घेऊया जशी खेळणी वगैरे. छान आहे. काय हे येतं इकडे पण जॅपनीज. हा, जॅपनीज चिन्ह आहे. सो आम्ही किचन घेतो. मस्त आहे ना, मला आवडली. सोप सेलर कडे आली. सेलर प्राचीन कोकण दर्शन झालं. आता आपण लंचला जाऊया. आता लंचला कुठे जायचंय? समाधान नाही, कुठे जाणार आहे आपण? बघूया आपण. इथे पण काहीतरी आहे वाटतं. बघूया आपण कुठे जाणार आहोत, अजून काही ठरलं नाहीये. लेट्स सी. जेवणाच्या आधी असा क्विक थोडासा स्नॅकिंग करणार आहेत. इकडे आम्ही मोदक 2 नग म्हणजे 1 प्लेट ना, 1 प्लेट मध्ये 2 आहेत. सो आपण मोदक मागवूया आणि काय थालीपीठ. सो आमचा क्विक स्नॅक आणि विवांची गाडीची मस्ती चालू आहे. सो आपले गरमागरम मोदक आलेले आहेत. थालीपीठ आले होतं, सगळं लगेच सपाट झालं. व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला आम्हाला. सो आता आम्ही मोदकवर ताव मारणार. गरम गरम असतात, स्पूनने खाल्ले बरे. मला टेस्ट करायचा. सो आता आम्ही प्राचीन कोकण झालं, थोडासा क्विक स्नॅकिंग पण झालं होतं. आता लंचला आलो आहेत. ऑलमोस्ट 2:45 झालेत आणि आम्ही इकडे फिशला आलो आहेत. ओनेस्ट म्हणून रिसॉर्ट आहे इथे. अगदी मालगुंड बीच आहे ना, त्याच्या समोर आहे हा एकदम एक्झॅक्ट. हे पण खूप फेमस प्लेस आहे. इथे पण अशा प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत. खूप आम्ही ऑलरेडी बुकिंग करणार होतो, पण हे सगळं फुल होतं त्यावेळेला. हे मालगुंड बीचच्या समोर आहे आणि आम्ही घेतलेला स्टे गणपतीपुळेच्या जवळ आहे. सो हा स्टे पण एकदम भारी आहे. एकदम इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे. सो आम्ही डिसाईड केलं की ॲटलिस्ट रूम नाही मिळाले तर आपण लंच तर इथे करूया. ह्या व्ह्यू बघत बघत बघूया टेस्ट कशी आहे इकडच्या जेवणाची. कारण तुम्ही जर गणपतीपुळेला येणार असाल आणि तुम्हाला असं छान असं हे हवं असेल ना, ते या इकडे. खूप छान आहे प्लेस, खूप सुंदर आहे. तिथून पुढे जाऊन पण तुम्हाला दाखवते की कसा व्ह्यू आहे. असा परिसर आहे. तिकडे पार्किंग आहे आणि असे काहीसे रूम्स आहेत. इकडे रेस्टॉरंट आहे. इकडे सिटिंग एरिया आहे वाटतं. पण व्ह्यू एक नंबर आहे. इकडे सिटिंग एरिया आहे. इव्हिनिंगला येऊन तुम्ही बसू शकता इकडे. खूप सुंदर आहे. बेसिकली अजिबात दगदग न करता सिम्पल आणि सोबर कुटुंबासोबत जर ट्रिप करायची असेल तर गणपतीपुळेला व्हिजिट करणं तर बनताय बॉस. एकदम शांत, सुंदर, आपली संस्कृतीचं बघत बघत ही ट्रिप आम्ही करतो. आता आमची बहुतेक थाळी आली आहे. आम्ही कोकणाचंच जेवायचं ठरवलं आहे, कोकणी पद्धतीचं. इकडे आता आलो तर मग तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जास्त कोकण जास्त ऐकायला येईल. कारण आम्ही आहोत कोळी, बट कोकणातले कोळी वेगळे असतात. त्यांचं फूड स्टाईल आणि ते सगळं वेगळं असतं.
लिटिल बिट सिमिलरिटी आहे, पण कोंबडी वडे आणि असं बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या वेगळ्या वेगळ्या आहेत. सो आपण त्या सगळ्या ट्राय करणार. 4 दिवसाची ट्रिप आहे. त्याच्या आधी आम्ही ट्राय करतोय की सगळं कोकणीच खायचं आहे. असं हॉटेलचा हे आहे. विवान का आलाय? कुठली थाळी आहे ही? ही बोंबील थाळी आहे ना. आणि तुझी सुरमई थाळी आली. माझी थाळी आहे. तू वेज आहे. तर आता क्विक लंच करूया आणि त्याच्यानंतर जयगड किल्ला बघायला जायचा आहे. सो किल्ल्यावरच भेटूया आता. इथे हॉटेल मंगनोलिया असं पण लिहिलंय. मला नक्की कळत नाहीये की ओनेस्ट आहे, ओफिश आहे की मंगनोलिया ह्याचं नाव आहे. सो तुम्ही नेटवर सर्च करा आणि मग या. पण प्लेस चांगली आहे. फूडबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली मी हॉटेल समीर ट्राय केलं, त्याच्यामुळे मला ओके वाटलं. फिश वगैरे सगळं. फिश चांगली आहे, ठीक आहे, म्हणजे ठीक वाटलं जेवण. खूप छान आहे असं नाही बोलता येणार. हॉटेल समीरचं फूड ट्राय करा. गणपतीपुळेला येणार आणि हॉटेल समीर नाही करणार. हॉटेल समीरचं फूड बेस्ट आहे, इवन व्हेज थाळी सुद्धा. सो कम्पॅरिझन करायचं झालं तर लाईक 6 out of 10 देईन मी. सो ठीकठाक आहे जेवण, असं काही खूप वाव असं नाही आहे. आणि आत्ता जाऊया आपण जयगड किल्ला बघायला. पण व्ह्यू खूप भारी आहे इकडचा. व्ह्यूसाठी यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. व्ह्यू बघायचा आणि व्ह्यू बघत बघत जेवायचं आहे तर 4-5 दिवसाची ट्रिप आहे, तर वेगळं ट्राय करायचं असेल तर येऊ शकता. आता आपण जाऊया जयगड किल्ला बघायला. चला. त्याने काय सांगितलं माहिती, कुठेतरी बसून बेसिकली ब्युटिफुल. त्यासाठीच तू बोललो सॉलिड. अरे बाय, अरे वारे, आजा, अरे वारे. सो आता थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. आम्ही इथे ठरवलंय की इथेच आता चहा प्यायची आरे वारे बीचला, कारण जयगडला जाण्यासाठी टाइम नाही आहे. ऑलरेडी 5:30 वाजलेत. माहीत नाही किती वेळ लागेल आणि मग समजा बघायला नाही मिळालं तर प्रॉपर. सो इथे आता आरे वारे बीचला सनसेट बघण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. बीचवर नाही जाणार आहोत, खाली बीच आहे, पण आम्ही बीचवर नाही ठरवलं. इकडेच चहा प्यायचं ठरवतोय आणि इकडून हा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत. सही आहे एकदम व्ह्यू. पाहू शकतो. मला बॅक कॅमेराने व्ह्यू दाखवते. आई शपथ, खूप सुंदर आहे. इकडे कसं हॉटेल आहे, ते आम्ही थांबलो आहोत. मी सजेस्ट करेन की बीचवर न जाता इथेच असं एखादं किनाऱ्याला म्हणजे रस्त्यालगत जे रेस्टॉरंट तुम्हाला सापडेल तिकडे बसा आणि मस्त इव्हिनिंग एन्जॉय करा. आमचा डिसिजन बेस्ट आहे. बीचवर न जाता इकडेच बसून व्ह्यू एन्जॉय करणं मला आवडलंय. म्हणजे मी ठरवलंय आम्ही सगळ्यांनी. भारी व्ह्यू आहे इकडे, सही वाटतं एकदम. चहा झालाय, सगळं झालंय. ते जिथे बघेल तिथे व्ह्यू पॉइंट आहे. सगळेजण मस्त गाड्या बिड्या लावून व्ह्यू पॉइंटचा एन्जॉय घेत, म्हणजे मजा घेतात. असं डोळे दिपून जातात असे सगळीकडे दृश्य आहेत. सो मला कमेंट करा, तुम्हाला पण मजा येते व्हिडिओ बघायला. मी बनवते ते, मला जमेल तसे, जमेल तिथे, जमेल तेवढे व्हिडिओ बनवते मी. व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. मला त्याने मोटिवेशन मिळते. सो आता वाजले आहेत 6:15. ह्याच्यानंतर थोडा इकडे बसूया
डोळे जरा दिपूया छान छान दृश्यांनी आणि मग डिनरला जाऊया. मी आता डिनरला कुठे जाणार आहे ते अजून काही ठरवलं नाहीये, बघूया. इथे खूप प्लेसेस आहेत, बट जसा अनुभव मला ओनेस्टचा आला तसा दुसरी म्हणजे माहिती असलेल्या प्लेसेसवर गेलेलं बरं. अननोन प्लेसेस आपण सर्च करतो पण तिथे तशा पद्धतीचं टेस्ट मिळत नाही, मग थोडंसं मन हे होतं. सो आता आपण व्ह्यू पॉइंटला जाऊया. दोन व्ह्यू एकदम क्लास व्ह्यू आहे. आता विमान बघा, ए यांची मस्ती चालू आहे. विमान कसं आहे इकडे? मस्त आहे ना समुद्र? बघ नाही आवडलं समुद्र? किती छान आहे समुद्र बघ. ओके. सो आता रात्र झाली आहे, डिनरला जातोय. दिवस संपला, खूप छान गेला दिवस आणि आता डिनरला जाऊया. इथेच काहीतरी प्लेस बघूया जवळच, भरपूर सगळे थकल्यावर. सो आता आपण उद्या भेटूया. सो हा ब्लॉग मी आत्ताच इथेच थांबवते. उद्या आपण भेटूया. उद्या आमचा प्लॅन आहे जयगडला जायचा. सो उद्या सकाळीच आता भेट होईल आपली. सो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.